लक्ष्मीपूजन कसे करावे, मांडणी आणि विधी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने परंतु विधिवत पूजन कसे करायचे याची पूर्ण माहिती आज मी तुम्हाला देणार आहे. मंत्र कोणता म्हणायचा, जप कोणता करायचा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. लक्ष्मीपूजन म्हटलं की बऱ्याच साहित्यांची जुळवाजुळव करावी लागते. त्यासाठीच हा व्हिडिओ मी बनवत आहे. दरवर्षी दिवाळी हा सण कार्तिक महिन्याच्या अमावास्येला साजरा केला जातो. दिव्यांचा हा सण आपल्या देशभरात मोठ्या थाटाने साजरा केला जातो. आनंद आणि समृद्धीचे प्रतीक असलेल्या दिवाळीच्या या सणाला माता लक्ष्मीसोबतच गणेशाचीही पूजा केली जाते. यासोबतच संपूर्ण घर दिव्यांनी पणत्यांनी सजवले जाते. या सणाला घरात व घराबाहेर तेलाचे लहान दिवे लावले जातात. उंच जागी आकाशदिवा लावला जातो. घराबाहेर रांगोळी काढून सुशोभन केले जाते. पावसाळा संपूर्ण नवीन पिके हाती आल्यानंतर शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी अश्विन व कार्तिक या महिन्यांच्या संधिकालात हा सण येतो. अश्विन वद्य द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया हे 6 दिवस या सणांचे असतात. लक्ष्मीची पूजा केल्यामुळे आयुष्यामध्ये आणि घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य प्राप्त होत असते असे मानले जाते. 3.5 मुहूर्तांपैकी एक हा दिवाळीच्या दिवशीचा मुहूर्त असल्याचे म्हटले जाते. दिवाळी हा सण हिंदू लोकांचा फार मोठा सण आहे आणि मोठ्या कामांची सुरुवात करण्यासाठी लोक दिवाळीची वाट पाहत असतात. दिवाळीच्या मुहूर्ताची वाट बघत असतात. यावर्षी लक्ष्मीपूजन हे 12 नोव्हेंबर या दिवशी साजरे केले जाणार आहे. लक्ष्मीपूजन मुहूर्त आहे सायंकाळी म्हणजे रविवारी सायंकाळी 5:30 पासून ते 8:33 पर्यंत आपल्याला या टायमिंगमध्ये लक्ष्मीपूजन करायचे आहे. तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काय करावे, तर दिवाळीत लक्ष्मीपूजनाची तयारी करताना घराच्या मुख्य दरवाजावर आंब्याची पाने, झेंडूची फुले यांचे तोरण लावावे. दिवाळी म्हटलं की घरातील लक्ष्मी ही घराची स्वच्छता करत असते. पूजेला सुरुवात करण्यापूर्वी घराची संपूर्ण स्वच्छता करून घ्यावी. पूजेला सुरुवात करण्याआधी घरातील लोकांवरती आणि घरात सर्वत्र गंगाजल शिंपडावे. पूजेची सुरुवात ही तुळशीच्या पूजनापासून करायची आहे. जो शुभमुहूर्त आहे त्या वेळेत ही पूजा करावी. दिवस मावळण्याच्या आधी तुळशीला पाणी घालून हळदी कुंकू वाहून घ्यायचे आहे. फुलं अक्षदा व्हायच्या आहेत आणि तुळशीजवळ एक दिवा लावायचा आहे. तुळशीच्या बाजूला जी आपण लक्ष्मीपूजनासाठी जी लक्ष्मी आणतो ना, केरसुणी म्हणतात त्याला, पण आजच्या दिवशीला लक्ष्मीच बोलायचं आपण, तर ती लक्ष्मी तुळशीच्या साईडला एखादे वस्त्र अंथरून त्याच्यावरती ती लक्ष्मी तुळशीच्या बाजूलाच ठेवावी. त्या लक्ष्मीचीही पूजा करायची असते. हळद कुंकू फूल अक्षता धने वाहून पूजा करायची आहे. नंतर ती लक्ष्मी आपल्या घरात जर एखादी मुलगी असेल तर त्या मुलीच्या हातात द्यायची. नंतर मुख्य प्रवेशद्वाराजवळ यायचे आहे. काहींना असा प्रश्न पण पडेल की ताई आमची तुळस गॅलरीमध्ये आहे, तर तुम्हाला शक्य जर झाले तर तुमची तुळस आहे ना मुख्य दरवाजासमोर आणून ठेवा. या दिवशी तुम्ही फ्लॅटमध्ये राहा, कुठेही राहा, पण आपली तुळस कमीत कमी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तरी मुख्य दरवाजावरती आणा, का तर आपल्याला आहे ना ही सेवा करायची आहे. तुमच्या घरी जर मुलगी नाही आहे, तुमच्या सासूबाई किंवा तुमची जाव कोणीही असेल तर त्यांच्या हातात तो झाडू द्या, म्हणजे लक्ष्मी द्या. ताई माझे मिस्टर आणि मीच राहते, तर काय करा, तुळशीपाशी लक्ष्मी तशीच राहू द्या. जेव्हा आपली मुख्य दरवाजाची पूजा होईल त्यावेळेस नंतर तुम्ही घरात प्रवेश करताना लक्ष्मी घेऊन जायची आहे. तर तुळशीपाशी आपण जी लक्ष्मी आणलेली आहे झाडू, तिची पूजा झाली नंतर ना मुख्य दरवाजाच्या बाहेर येऊन उभं राहायचं आणि मुख्य दरवाजाची पूजा कशी करायची हे पण मी सांगते. काय करायचं, दाराच्या दोन्ही साईडला शुभ एका बाजूला आणि लाभ दुसऱ्या बाजूला कुंकवाने लिहायचे. हे लिहिल्याच्या नंतरनं त्याचीही पूजा करून घ्यायची. नंतरनं मुख्य दरवाजा लावून घ्यायचा. लक्षात घ्या, मुख्य दरवाजा लावून घ्यायचा. मुख्य दरवाजा लावल्याच्या नंतरनं त्याच्यावरती स्वस्तिकाचं चिन्ह काढायचं, जे शुभचिन्ह आहे, आणि त्याच्या दोन्ही साईडला उभ्या रेषा काढायच्या. नंतरनं उंबऱ्याची पूजा करायची. लक्ष्मी घेऊन घरात प्रवेश करायचा. दरवाजा उघडायचा आणि म्हणजे मिस्टर जर बरोबर असतील तर मिस्टरांना हळू आवाजात प्लेट वाजवायला सांगा किंवा घंटी वाजवा. आपल्या घरात नाही का देवघरामध्ये घंटी असते, घंटा असतो, तर तो वाजवला तरीही चालेल आणि ती लक्ष्मी घेऊन घरामध्ये प्रवेश करायचा.
तर आता मी घरातली पूजा मांडणी सांगते तुम्हाला. ही पूजा मांडणी तुम्ही अगोदर जरी करून ठेवली ना, प्रदोष काळाच्या अगोदर, तरीही चालेल. फक्त मांडणी करा आणि जी मी सेवा म्हणजे जो अभिषेक वगैरे सांगते तर ते प्रदोष काळाच्या नंतरनं तुम्हाला करायचे आहे. फक्त मांडणी तुम्ही अगोदर करू शकताय. आणि ही जी पूजा आहे म्हणजे आता तुम्ही जर तिथे गणपती ठेवलेला आहे तर तो तुम्ही परत नंतरनं तिथून उचलू शकताय आणि त्याच्यावरती अभिषेक करू शकताय. फक्त मांडणी करून ठेवा म्हणजे खूप गडबड होणार नाही तुमची. तरी इथे पहा, मी एक चौरंग मांडलेला आहे. त्यावर लाल वस्त्र अंथरायचे. या दिवशी आहे ना, आपल्याला या पूजेसाठी 2-3 तरी चौरंग लागतील. आता मी तुम्हाला तात्पुरती पूजा मांडून दाखवत आहे. तर मी एक चौरंग ठेवलेला आहे. जर तुमच्याकडे 2-3 चौरंग पाठ नसेल तर तुम्ही एखादे संपूर्ण वस्त्र अंथरा. म्हणजे अगोदर चटई किंवा एखादी शॉल वगैरे स्वच्छ असेल ती ठेवा आणि त्याच्यावरती लाल वस्त्र अंथरा. कारण देवीला आहे ना, लाल वस्त्र खूप प्रिय आहे. त्याच्यामुळे लाल वस्त्राचा उपयोग आपण पूजा अर्चामध्ये करत असतो. तर आता इथे पहा, मी माता लक्ष्मीचा असा फोटो घेतलेला आहे. ज्यांच्याकडे असा फोटो नसेल त्यांनी लक्ष्मीपूजनाच्या अगोदर फोटो आणा. तर ही केंद्रामार्फतची आपली पूजा अर्चा आहे. तर तुम्ही याच्यासाठी लक्ष्मीची मूर्ती जी लक्ष्मीपूजनला आपण आणत असतो ती नाही आणली तरीही चालेल. फोटो असेल घरातला तरीही चालेल. आणि फोटो घेताना आहे ना, एक गोष्ट लक्षात ठेवा की लक्ष्मी आहे ना, कमळात बसलेली असावी, उभी नको. त्याचबरोबर आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती, माता लक्ष्मीचा शिक्का, मूर्ती असेल तर मूर्ती घ्या, शिक्का असेल तर शिक्का घ्या. गजगौरी, श्रीयंत्र, माता लक्ष्मीचे आसन म्हणजे श्रीयंत्र. त्याचबरोबर कुबेर देवतांची मूर्ती असेल तर मूर्ती घ्या. माझ्याकडे नाही आहे तर मी सुपारीची पूजा करणार आहे. फुले घ्या, हार घ्या, आंब्याचा डहाळा आणा. त्याचबरोबर विड्याची पाने लागणार आहे, कमळगट्ट्याची माळ लागणार आहे, दिवा, तांदूळ, धूपदीप, श्रीफळ, कलश, स्थापनेसाठी तुपाचा दिवा, पंचामृत, पाणी. घरात जे काही डागडुग असतील तर ते पण घ्यायचे आहेत. पैसे घ्यायचे आहेत, विड्याची पाने, फळे. नैवेद्यासाठी आपल्याला घरामध्ये जे काही मिठाई बनवलेली असेल ना ती या दिवशी आपल्याला नैवेद्यात घ्यायची आहे. त्याचबरोबर 5 धान्याच्या राशी घेतलेल्या आहेत मी. लक्ष्मीच्या पूजेमध्ये नैवेद्य दाखवण्यासाठी लाह्या पण लागतात. लाह्या आणि बत्ताशे पण घ्यायचे आहे. याचा खूप मोठा मान असतो. तो प्रसाद आवर्जून आणायचा. तर एवढं साहित्य आहे ना आपल्याला पूजेसाठी लागणार आहे. तर साईडला काय करायचं, आपल्याला कलशाची स्थापना पण करायची आहे. तर तिथे पहा, थोड्याशा अक्षता ठेवायच्या. त्यावर हळदी कुंकू टाकून तांब्या असेल तर तांब्याचा तांब्या घ्या, स्टीलचा असेल तर स्टीलचा घ्या, पितळेचा असेल तर पितळेचा घ्या. तुमच्याकडे जर चांदीचा असेल तर चांदीचाही वापरू शकताय. एक तांब्या घ्यायचा, पाण्याने भरून घ्यायचा. लक्ष्मीपूजनाच्या शुभमुहूर्ताच्या आधी ही सर्व तयारी केली तरीही चालेल. एका साईडला आपल्याला अखंड दिवा प्रथम प्रज्वलित करून घ्यायचा आहे. मी अगोदरच केला, तुम्ही पाहिला. आणि तुम्ही आहे ना, या दिवशी समई जरी लावली तरीही चालेल किंवा रोजच्या देवपूजेतील दिवा जरी वापरला ना तरीही चालेल. सर्वप्रथम दिव्याची पूजा करून घ्यायची. दीपपूजा महालक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. दिव्याला प्रार्थना करायची आहे. हे दीपदेवा, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस. तेजामध्ये तू उत्तम तेज आहे. माझ्या पूजेचा स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर. माझी सर्व पूजा होस तोपर्यंत तू असाच तेवत राहा. नंतर गंध, अक्षता, फूल दिव्याला अर्पण करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला कलश मांडणी करून घेणार आहोत आपण. जिथे आपण कलशाची स्थापना करणार आहोत तर तिथे आहे ना, थोड्याशा अक्षता खाली ठेवायच्या. त्याच्यावरती हळदी कुंकू टाकायचं. तो कलश ठेवायचा. कलशाला स्वस्तिक काढायचे. त्याच्या साईडला 2 उभ्या रेषा द्यायच्या. त्या कलशामध्ये 1 सुपारी, 1 रुपयाची नाणी, हळदी कुंकू, अक्षता, फुले व्हायची आणि त्याच्यावरती श्रीफळ ठेवून द्यायचे, 5 विड्याची पाने ठेवून. आणि लक्ष्मीपूजन करताना तुम्ही कुठेही राहत असा, सिटीत असा, खेडेगावात असा, पण आपली मुख्य डोअर असतो ना तो ओपन ठेवायचा. आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत दरवाजा बिलकुलही बंद करायचा नाही. कलशाची पूजा करून घ्यायची. फोटो ठेवला असेल तर फोटोचीही पूजा करून घ्या. हार घालून घ्या. नंतर आचमन करावे. पळीने उजव्या हातात पाणी घ्यायचं. प्रथम पाणी घेतल्यावरती बोलायचं ओम केशवाय नमः म्हणून पाणी प्यावे. नंतर परत एकदा पाणी घ्यायचं. ओम नारायणाय नमः म्हणून परत एकदा पाणी पिऊन घ्यायचं. तिसऱ्यांदा परत एकदा ओम माधवाय नमः म्हणून तिसऱ्या वेळेलाही पाणी पिऊन घ्यायचं. आणि चौथ्या वेळेला पाणी हातामध्ये घ्यायचं आणि ते तामनात सोडायचं. पण कोणता मंत्र बोलायचा? ओम गोविंदाय नमः, ओम विष्णुवे नमः. नंतर तामन घेऊन त्यात ते पाणी सोडून द्यायचं. एक तामन घ्यायचं. गणपती बाप्पांना घेऊन प्रथम पाण्याने अभिषेक करून घ्यावा. नंतर पंचामृताने करावा.
आता मी आहे ना फक्त तुम्हाला व्हिडिओसाठी दाखवत आहे, त्याच्यामुळे मी फक्त पाण्याने दाखवते. तुम्ही या दिवशी पंचामृताने पण अभिषेक करा. अभिषेक करताना बोलायचं ओम गणेशाय नमः, ओम गणेशाय नमः, ओम गणेशाय नमः असे 11 वेळा, 21 वेळा, किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा आणि गणपती बाप्पांना अभिषेक करून घ्यायचा आहे. यानंतर कलशाच्या साईडला 2 जोडविड्याची पानं ठेवून द्यायची. त्यावरती थोड्याशा अक्षता ठेवायच्या. त्या अक्षतांवरती हळदी कुंकू टाकून गणपती बाप्पांना ठेवून द्यायचं. नंतरनं लक्ष्मीची मूर्ती घ्यायची. मूर्ती असेल तर मूर्ती घ्या, मूर्ती नसेल तर लक्ष्मीचा शिक्का घेतला तरीही चालेल, तो पण तामणात ठेवून घ्या. प्रथम पाण्याने नंतर पंचामृताने अभिषेक करून घ्या. कोणता मंत्र बोलायचा? ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः, किंवा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्यं त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. पंचामृताने स्नान झाल्यानंतर पळीमध्ये थोड्याशा हळदी कुंकू टाका. पाणी घ्यायचं, त्यात हळदी कुंकू टाका, अक्षता टाका, गुलाबाची पाकळी टाका, गुलाबजल असेल तर गुलाबजल पण टाका. आणि या सर्वांनीही तुम्ही परत एकदा अभिषेक करायचा आहे. किंवा एका वाटीत जरी तुम्ही पाणी घेऊन हे पाणी बनवलं, म्हणजे हळदी कुंकू, अक्षता, फूल टाकून जरी पाणी बनवलं आणि त्यांनी जरी अभिषेक केला तरीही चालेल. चंदन पावडर पण तुम्ही वापरू शकताय. अशा प्रकारे माता लक्ष्मीच्या मूर्तीवरही आपण अभिषेक करायचा आहे. तर परत 2 जोडविड्याची पाने ठेवा, त्यावरती अक्षता टाका, हळदी कुंकू वाहा आणि त्याच्यावरती लक्ष्मीचा शिक्का नुसता ठेवून द्या. नंतरनं कुबेराची सुपारी घ्यायची. तुमच्याकडे जर कुबेर देवतांची मूर्ती असेल तर तुम्ही मूर्ती घ्या, नसेल तर सुपारी घ्या. तर आपल्याला माझ्याकडे मूर्ती नाही आहे तर मी सुपारीचा वापर करत आहे. तर आपल्याला याच्यामध्ये पण कुबेर देवतांचं स्मरण करून आपल्याला ही सुपारीचं पूजन करायचं आहे. सुपारीवरती अभिषेक करताना पण आपल्याला एक मंत्र बोलायचा आहे. ओम कुबेराय नमः, ओम कुबेराय नमः. तर हा मंत्र आहे ना 11 वेळा, 21 वेळा बोलला तरीही चालेल. तर आता 2 पाने आपण विड्याची ठेवली आहे, तर 3 नंबरच्या पानावरती, जोड विड्याच्या पानावरती आपल्याला कुबेर देवतांची सुपारी मूर्ती स्थापन करायची आहे. तर तिथं पण तसंच करायचं. अक्षता ठेवा, हळदी कुंकू टाका आणि त्याच्यावरती सुपारी ठेवून द्या. तर सर्व देवतांच्या नावाने म्हणून अजून एक सुपारी घेतलेली आहे मी. तर एक सुपारी घ्यायची. तुम्ही कुलदेवतेचा टाक नुसता ठेवला सर्व देवतांच्या ऐवजी तरीही चालेल, पण मी सुपारीचीही पूजा करत आहे. कारण काय होतं ना, काही गृहिणींच्या घरामध्ये कुलदेवतेचा टाक नाही आहे, तर त्याच्यामुळे मी सुपारी दाखवत आहे. तर तुम्ही सर्व देवतांच्या नावाने जरी एक सुपारीची पूजा केली तरीही चालेल. तर या सुपारीवरतीही आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. सुपारीचीही आपल्याला मांडणी करून घ्यायची आहे विड्याच्या पानांवरती. कुलदेवतेची मूर्ती जर असेल, कुलदेवतेचं जर टाक असेल तर तुम्ही टाकावरती सुद्धा अभिषेक करायचा आहे. तर आपल्या सर्व देवी देवतांवरती आपला अभिषेक करून झालेला आहे. सर्व देवी देवता आपण पानांवरती ठेवलेले आहे. तर या दिवशी आहे ना हिशोबाच्या वह्यांचीही पूजा केली जाते. तुमच्याकडे जशी पद्धत आहे तशी पूजा तुम्ही करा. तर याच्यानंतर नाही सर्व देवी देवतांना हळदी कुंकू लावून घ्यायचे, अक्षता व्हायच्या. सर्व देवी देवतांच्या समोर फूल वाहा. तुम्हाला जी काही फुले या दिवशी भेटतील तर त्या दिवशी त्या देवी देवतांच्या समोर फुले वाहा. जास्त करून झेंडूची फुलांचा वापर या पूजेमध्ये केला जातो. म्हणजे लक्ष्मीपूजन, दसरा, पाडवा या दिवशी झेंडूच्या फुलांचा जास्तीत जास्त वापर पूजेमध्ये होत असतो. आपल्या उजव्या हातात थोड्याशा अक्षता ठेवून त्यावर नवीन केरसुणी आपल्याला ठेवायची असते लक्ष्मी म्हणून. तर इथे आहे ना आपण स्वस्तिक काढून ठेवायचे, कारण ही पूजा मांडणी आपण अगोदर करत आहोत. आणि त्याच्यानंतरनं ज्यावेळेस आपण लक्ष्मी तुळशीपासून घरात घेऊन येऊ त्यावेळेस लक्ष्मीची पण आपल्याला केरसुणीची तिथं पूजा करायची आहे. तर जे आपण साईड पकडायची असते ना, तर ती देवाच्या साईडला करायची आणि पुढची बाजू आपल्या साईडला आली पाहिजे. घरात घेऊन आल्याच्या नंतरनं पण आहे ना त्या केरसुणीला हळदी कुंकू व्हायचं, फूल व्हायचं, अक्षता, लाह्या आणि त्याचबरोबर आहे ना धन्याचा पण नैवेद्य दाखवायचा. धूपदीप ओवाळून घ्यायचं. सर्व पूजा मांडणीच्या समोर थोड्या अक्षता ठेवून त्यावर हळदी कुंकू टाकून त्यावर श्रीयंत्राची मांडणी करायची. तुम्ही जोडविड्याच्या पानांवरती जरी श्रीयंत्राची मांडणी केली तरीही चालेल. तुमच्या घरात माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या जेवढ्या वस्तू आहेत त्या सर्व गोष्टींचा समावेश आपल्याला लक्ष्मीपूजनात करायचा आहे. श्रीयंत्राची आपण पूजा करावी. नंतर त्यावर कमळगठ्ठ्याची माळ तुमच्याकडे असेल तर आवर्जून कमळगठ्ठ्याची माळ ठेवा. जर माळ नसेल तर लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न करा. तुमच्याकडे जर गजानंत लक्ष्मी असतील तर त्यांचीही स्थापना या पूजामध्ये करायची आहे.
त्यांचीही पूजा करून घ्यायची. तुमच्याकडे लक्ष्मीची मूर्ती आणि चांदीचे नाणे या दोन्हीही गोष्टी आहेत, तर या दोन्हीही गोष्टी पूजेमध्ये तुम्ही ठेवू शकताय. असं काही नाही की तुम्ही फक्त लक्ष्मीची मूर्तीची पूजा करा आणि शिक्का नका पूजू. तुमच्याकडे शिक्का असेल तर शिक्काही पूजा करा आणि मूर्ती असेल तर मूर्तीचीही पूजा करा. तुमच्या घरात म्हणजे देवघरामध्ये जर तुमच्या कवड्या असतील तर याचीही पूजा तुम्ही या दिवशी करायची आहे. श्रीयंत्राच्या पुढे खाऊच्या पानांचा विडा ठेवायचा आहे. 2 जोड विड्यांची पाने ठेवून त्यावर खारी, खोबरे, हळकुंड, सुपारी, 1 रुपयाची नाणे ठेवायची आहे आणि त्यांचीही आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. दक्षिणावर्ती शंख असेल तर त्याचीही पूजा मांडणीमध्ये समावेश करायचा आहे. त्याचीही आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे. या दिवशी तुमच्या घरामध्ये जेवढे काही धन दौलत म्हणजे पैसा, नाणे, त्याचबरोबर सोने, चांदी जे काही तुमच्या घरात मौल्यवान वस्तू असतील तर याचा समावेश या पूजेमध्ये आपल्याला आवर्जून करायचा आहे. ती छोट्यातली छोटी गोष्ट का असे ना, सोन्याची, चांदीची, तर तिचाही समावेश आपल्याला या पूजेमध्ये करायचा आहे. त्याचबरोबर त्या वस्तूंचीही म्हणजे हळदी कुंकू वाहून, फूल वाहून, त्याचबरोबर धने त्याच्यावरती वाहून त्याचीही पूजा करायची आहे. आणि माझ्याकडून गडबडीमध्ये या सर्व देवतांना वस्त्र व्हायचे विसरून गेले तर तुम्ही या सर्व देवतांना वस्त्र म्हणजे कापसाचे वस्त्र आहे ना, तुम्ही सर्व देवतांना वस्त्र व्हा. जेवढे तुम्हाला दिवे लावता येतील ते या दिवशी लावायचे. पण आपल्याला आहे ना 13 दिवे देवघरात म्हणजे आपण जी पूजा मांडणी केलेली आहे ना, तर पूजा मांडणीत आपल्याला 13 दिव्यां प्रज्वलित करायचे आहेत, लक्षात घ्या. आणि ते विजेपर्यंत आपण स्वतःहून त्याला विझवायचं नाही. जोपर्यंत ते चालू राहतील तोपर्यंत आपल्याला हे 13 दिवे प्रज्वलित ठेवायचे आहेत. तुम्ही पाहू शकताय मी साईडला तसे दिवे ठेवलेले आहेत, फक्त लावलेले नाही आहेत दिवे, फक्त तुमच्या लक्षात यावेत म्हणून मी हे करून दाखवत आहे. आजकाल काय होतं ना, तेलाचा खर्च नको किंवा दिवे राहत नाहीत म्हणून रेडीमेड दिवे घरी आणले जातात. पण दिवाळीत तेलाच्या दिव्यांचा मान आहे आणि ही प्रथा परंपरा बुडवू नका. कुबेर देवता ही देवांचा खजिनदार आणि धनसंपत्तीचा स्वामी असं मानलं जातं. यानंतर आपल्याला देवीची ओटी भरायची असते. जे साहित्य आपण ओटीसाठी घेतलेले आहे तर त्याचीही पूजा करायची आहे. 2 खोबऱ्याच्या वाट्या घ्यायच्या, एकात लाह्या घ्यायच्या, एकात बत्ताशे घ्यायचे किंवा एकाच खोबऱ्याच्या वाटीत दोन्हीही काढून घेतले तरीही चालेल. चौकोनी भरीव मंडल करून घ्यायचे आणि त्या खोबऱ्याच्या वाटी त्या मंडलावरती ठेवायचा आणि त्याचा नैवेद्य दाखवायचा. या पूजा मांडणीच्या पुढे ही सुगड मी घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकताय. मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की दिवाळीच्या दिवसांमध्ये या सुगड आवर्जून मार्केटमध्ये अवेलेबल असतात, तर त्या आवर्जून आणा. तर त्या सुगडमध्ये आहे ना मी क्रमशः लाह्या, बत्ताशे, धने, आता बत्ताशे थोडेसे कमी होते माझ्याकडे तर लाह्या भरलेल्या आहेत. लाह्या, नाणे, तांदूळ जे काही धान्य तुम्ही भरू शकताल तर त्या सुगडीमध्ये 5 प्रकारचे धान्य तुम्ही भरून त्याचीही पूजा करायची आहेत. फुले व्हायची, फळे ठेवायची पूजा सामग्रीमध्ये. या दिवशी आवर्जून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. त्याच्याचबरोबर घरात जो फराळ बनवलेला आहे त्याचाही नैवेद्य दाखवायचा. यानंतर सर्वांनी मिळून आरती करायची. या दिवशी 12 वाजेपर्यंत घरातील दारे खिडक्या उघडी ठेवायची. सर्व पूजा मांडणी झाल्यावर 1 माळ, आता तुम्ही अभिषेक वगैरे सर्व करून झाले, पूर्ण पूजा मांडणी तुमची झालेली आहे. 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा करायचा, 1 माळ नवार्णव मंत्राचा करायचा, 1 माळ कमलात्मक मंत्राचा करायचा. 1 वेळा श्रीसूक्ताचे वाचन करा, 1 वेळा देवी सूक्त याचे वाचन करायचे आहे. त्याचबरोबर शक्य झाले तर दुर्गा सप्तशती पाठाचेही वाचन तुम्हाला करायचे आहे. या दिवशी रात्री 12 वाजता जुन्या केरसुनीने घरातील मागील भिंत म्हणजे तुमच्या घरातील जे शेवटचा कोपरा आहे तिथून झाडू खाली टेकवायचा. म्हणजे जो तुमच्या घरातील जुना झाडू आहे ना तो घेऊन जायचं पाठीमागच्या रूममध्ये, फरशीवरती टेकवायचा आणि झाडू न उचलता पाठीमागच्या कोपऱ्यापासून पुढच्या दरवाजापर्यंत झाडू न उचलता तो झाडू तसाच घेऊन यायचा आणि आपल्या घरातील जो मुख्य दरवाजा आहे त्या दरवाजाच्या उंबऱ्यावरती तो झाडू आपटायचा. आपटल्याच्या नंतरनं त्या झाडूचा एक फड तोडायचा आणि बाहेर टाकून द्यायचा. हे सर्व आपण करत असताना आहे ना एक शब्द म्हणजे एक मंत्र बोलायचा, अलक्ष्मी निसारण हा शब्द बोलायचा आहे आपल्याला. यानंतर जर घरात कधी मतभेद कटकट झाली किंवा बाधित व्यक्ती घरात येऊन गेली तर वरील कृती तुम्ही आवर्जून करू शकताय. तर माझ्या मते तुम्हाला लक्ष्मीची पूजा म्हणजे लक्ष्मीपूजनाची पूजा कशी करायची
हे तर समजलेलंच आहे. आय होप तुम्हाला आजची माहिती, आजचा व्हिडिओ पण आवडलेला असेल. माझी माहिती, माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.